केशराचा मळवट भरला कपाणी, यावे यावे नारायणा गातो या भूपाळी। केशराचा मळवट भरला कपाळी, यावे यावे नारायणा गातो या भूपाळी। आरतीला होवो रोज गुराचा हंबार, पूजेसाठी बांधलया नभाच झुंबर। सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यात कटफळ नावाचं छोटंसं गाव, दत्ता खरात नावाचा एक झपाटलेला माणूस सातत्याने आम्हाला संपर्क करत होता की पाण्यासाठी या गावात काम होणं गरजेचं आहे। गावानं दुष्काळाच्या झळा ज्या असतात त्या दुष्काळाच्या झळा निश्चितपणानं खूप भोगलेल्या आहेत आणि इथल्या समस्त अशा तरुण वर्गानं त्यानंतर ज्येष्ठांनी जो काय एकी दाखवली आणि ह्या एकीमधून जे काही हे आजचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय ते खूप वाकण्याजोग आहे। वाहतीया चंद्रभागा दुथडी भरून, सोन्या बाणी लाटा साऱ्या सावली धरून। वारा वाजवितो पावा सकाळी सकाळी, यावे यावे नारायणा गातो या भूपाळी। हा जो ओढा आहे आपण पाहतोय तो हा कासाळगंगा ओढा म्हणून आहे। याचा उगम कटफळ तालुका सांगोला या ठिकाणी असून हा ओढा पुढे पंढरपूरला चंद्रभागेमध्ये जाऊन मिळतो। आणि हा जो ओढा आता आपण पाहतोय हा अगदी छोटासा होता, 10 फूट फक्त रुंदी होता आणि सतत दुष्काळाशी हे गाव सामना करत होतं। वर्षानुवर्ष आटत गेलेल्या विहिरीच्या तळाशी उगाचच ओल जिवंत राहावी एका अशा आशेवर की कधीतरी नक्की पुन्हा या विहिरीला पाणी खळखळेल, अशीच काहीशी गोष्ट आहे या कटफळ गावाची। गाव मुळातच लहान आमचं आणि गावाला फार मोठ्या प्रमाणात 5-7 किलोमीटरचा लांबीचा ओढा लाभलेला आहे। राजवाडी आमच्या तलाव असल्यामुळे या ओढ्याला पाणी पूर्वी होतं, परंतु आता या 10-12 वर्षात अजिबात पाण्याकडून काय म्हणजे आमच्या गावाची एवढी अवस्था बेकार आहे। गावातील 60% कुटुंब उदरनिर्वाहासाठी वसई आणि ऊसतोडीसाठी कामगार बाहेर जातात। कष्ट करण्याची शक्ती आहे, परमेश्वरावर मोठी भक्ती आहे, पण आपणच लावलेल्या झाडाची सावली आपल्यालाच मिळू नये अशी काहीशी अवस्था झाली होती। नुसतं डोकं टेकवूनच काय, पण डोकं आपटून बघितलं देवापुढे, पण नशीब बदलत नव्हतं। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की आता यार राजकारण करण्यात काही अर्थ नाहीये किंवा यातून काही साध्य होणार, आणि म्हणून सगळ्यांनी बसून मारुतीच्या मंदिरात ठरवलं की आता काहीतरी घडवूया। पूर्वी गावांमध्ये इर्जिक व्हायचं। इर्जिक म्हणजे काय, कुणाकडे नांगरणीसाठी बैल नसेल किंवा नांगर नसेल तर संपूर्ण गाव मिळून त्याच्या शेताची नांगरणी करून द्यायचं आणि मग खळ्याला जमायचं। तेव्हासारखंच हे गाव आज पुन्हा एकदा पाण्यासाठी एकत्र आलंय, इर्जिक करायला। एक तरुण मंडळ स्थापन केलं आणि याच्या मार्फत लोकसहभागातून कामाची सुरुवात झाली। आणि मग आम्ही सगळे तरुण आणि गावकरी ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांनी एकी केली आणि आपण या ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण केल्याशिवाय आणि जे आपल्या गावामध्ये पाऊस पडते ते प्रत्येक थेंब ना थेंब आपल्या गावातच आणला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही सगळ्यांनी ओढ्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर आम्ही पहिल्यांदा थोडीशी गावातली वर्गण आमच्या मरिम्याची मंदिर येत आहे, त्या मंदिराची मरिम्याची यात्रा असते, आमच्या गावात सार्वजनिक कार्यक्रम असतो। जत्रेत जमलेली वर्गणी खरं तर देवाला नकोच असते, पण लाखो रुपयांची देणगी जमा करणारी ही जत्राच मग मात्रा ठरली आणि खरा जागर सुरू झाला। त्या कार्यक्रमात आमच्याकडे 10-12 लाख रुपये राहिले होतं, तरी भांडणं लागण्यापेक्षा आपण हे पैसे हात घालूया म्हणलं
आणि सगळ्या गावाने होकार दिला आणि आम्ही गावात पैसे घालून अधिक पोरांनी काय व्हॉट्सअपची पोरं जोडली गेली होती, त्या पोरांनी लागेल तेवढेच पैसे आम्हाला भरपूर दिलं. म्हणजे लागतील काम बंद पडू दिलं. आमच्या खिशात 10 रुपये नसताना आम्ही काम सुरू केलं. जबरदस्त इच्छाशक्ती हा जगातला सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत आहे. त्या बळावरच कटफळकरांनी काम सुरू केलं. पण आमचं फक्त 2 किलोमीटरच्या वर आम्ही जाऊ शकलो नाही आणि काम 1.5 महिना बंद पडलं होतं कंपल्सरी. पण एवढा मोठा डोंगर पार करताना अडचणी तर येणारच. त्या पार करायला मग एका मोठ्या पाठबळाची गरज होती. आणि पोरांनी नाम फाउंडेशनची कॉन्टॅक्ट करून ज्या वेळेला मशीन 4 दिवसात येणार आहे म्हणले, त्यावेळेला आमचा असा आनंद झाला की म्हणलं हे फारच मोठा आपल्याला आधार दिलेला आहे त्यांनी. एक नियम आधीपासून केला होता की स्वतःहून आपण गावात काम करायचं नाही. गावकऱ्यांची इच्छा आहे का, ते एकत्र येऊ इच्छणार आहेत का, मग ते काहीतरी खिशात हात घालणार आहेत का. आता खिशात हात घालण्याचं कारण असं की जेव्हा मी माझ्या घराचं कंपाऊंड बांधतो त्यावेळी मी पान खाऊन त्याच्यावर थुंकत नाही, पण ते इतर कोणी शेजाऱ्याने बांधलेलं असेल तर मी पचकन पिचकारी मारतो. जोपर्यंत माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन त्यात येणार नाही तोपर्यंत मला ते जपावंसं वाटणार नाही. ही एवढी साधी भूमिका. आणि दत्ता खरा त्यांनी सांगितलं आमचा लोकसहभाग तयार आहे, इथं तुम्ही काम करा. मग आम्ही ते सगळं चेक केलं, प्रस्ताव घेतला आणि त्यानंतर आम्ही कटफळचं काम सुरू केलं. पांढऱ्या वेशातील गावकरी पुन्हा एकदा माळावर गोळा होऊ लागले. जणू पांढरे ढगच जमिनीवर उतरलेत असा भास व्हावा. आणि आता जो ओढा पाहतोय तो सर्वसाधारणपणे 120 फूट रुंद आणि सर्वसाधारणपणे त्याची 15 ते 16 फूट खोली आहे. साधारण 9 किलोमीटरचं काम केलं कटफळचं. एके रात्री असं झालं, अकस्मात तिथे पाऊस पडला आणि तो बंधारा जिथे उभा केला होता मातीचा तोच वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. त्यावेळी रात्रभर जागून प्लॅस्टिकच्या साह्याने ते सगळं वाचवलं. खरं तर ही अंधारातली गोष्ट आहे. या निमित्ताने उजेडात येते ही फार मला महत्वाची वाटते, कारण त्या रात्री जर ते काम केलं नसतं तर पुन्हा सगळे प्रयत्न पहिल्यापासून करायला लागले असते. आज ही जी चित्र आहे, ही रस्ते बिस्ते केले ती, ही नुसतं काम हे केलं नाही, लोकांची रहदारी सुद्धा आम्ही बंद पडू दिली नाही. आणि एवढा मोठा लोकांनी यातला गाळ उपसून बाजूच्या शेतीमध्ये नेल्यामुळे ही एवढी शेती सुंदर दिसते बहुतेक आज पिकलेली तुम्हाला. पाण्याची खोली इथून आता ह्या पोटी इथं 15-16 फूट असेल आणि इथून वर गेल्यानंतर जसं खोल निघाल, खडकाची बाजू आहे तिथं कमी आहे आणि वर निघाले तिथं 25, 22, 23, 24 फूट असं 500 मीटर पर्यंत पाणी. त्या कडेची त्या कडेपर्यंत जवळजवळ 500 एकरला पाणी पुरण्याची कंडिशन आहे. आणि आता होणारे पुढे ज्वारीचं पीक हे पूर्णपणे कंपल्सरी लोकांना मिळणार आहे, जाणार नाही वायपट, एवढी गॅरंटी आहे. आता आज गेल्या वर्षी इथं पेला चिमणीला सुद्धा पाणी नव्हतं. ज्या गावात पाणी नसतं ना तिथं पाखरं सुद्धा येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये जमीन आधी घामानं भिजवावी लागते. गावकऱ्यांनी ते केलं आणि मग आभाळातून सुद्धा भरभरून आशीर्वाद बरसले. कारण पावसाला आम्ही काम नाही केलं म्हणून थांबलो होता. या वर्षी एवढा पाऊस आला की 10 वर्षातनं पाऊस पडलाय आम्हालाही. आणि आताच्या सध्याला कंडिशनला जी पाणीचा साठा आमच्यामध्ये उपलब्ध आहे तो साठा एवढा आहे की किमान आम्हाला 2 वर्ष पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न या गावाला भेडसावणार नाही, जो की आमच्या गावामध्ये टँकर यापूर्वी टँकर चालायचे, आता टँकर येणार नाही. म्हणजे टँकर मुक्त गाव आमचं झालेलं आहे. दुष्काळात भाजणारी लोक आज ही बघून दिवसातून 20 वेळा इथं आम्ही हेलपाट घालतोय. सगळी गावातली येते ती बसते ती इथं की इतकं म्हणजे पाणीच बघायला मिळालं नाही कधी त्यांना 10-12 वर्षात कधीच मिळालं नाही. आणि असं तर नाही सोडा, असं धार बारकी तुम्हाला वाहिलेली छोटीशी दिसली असेल, पण असं थांबलेलं पाणी कधी कुणी कटफळकरांनी पाहिलेलं नाही. आता या पाण्याचं आम्ही नियोजन करणार. इथे एक आम्ही थोडीशी कमिटी यंग ब्रिगेड यांना सांगणार जरा, आणि ह्याच कामाच्या निमित्तानं एक आम्ही 10-10 जणांचा ग्रुप बनवणार आणि त्या पाण्याचा विनियोग व्यवस्थित करणार. समाधानी एक नंबरचं समाधानी शेतकरी आहे यावर्षी गावातला. सगळा सुखी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर म्हणजे हास्य आहे. आनंद गगनात मावना म्हणजे काय, गगन सुद्धा आनंदाला कमी पडायला लागले. कटफळ गावात आज जलपूजनाचा कार्यक्रम आहे.
आनंद आणि उत्साह ओसंडून वाहतोय. नाम फाउंडेशनच्या रूपानं एक नवं पर्व महाराष्ट्र अनुभवतोय. या सगळ्याची सुरुवात खरं तर एका फोन कॉलने झाली. असंच एक दिवस कुठेतरी टीव्ही पाहत असताना एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली होती आणि त्याच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू चालला होता. त्या बाईचे डोळे नवरा गेलेला, त्या मुलांचे डोळे बाप गेलेला आणि त्या आईबापांचे डोळे मुलगा गेलेला. त्या सगळ्या डोळ्यांमध्ये कुणीतरी गेलं, हरवलं याच्यापेक्षा माझ्या रात्रीच्या भाकरीचं काय असे प्रश्न दिसले मला, वाटले मला तसे. नवीन गाडीसाठी मी काही पैसे साठवले होते. आपणही काहीतरी समाजकार्य केलं असं म्हटल्यानंतर स्वतःला एक कुठेतरी समाधान मिळतं की माझी जबाबदारी मी पूर्ण केली. मी विचार केला की नाही, ते हे सगळे पैसे आहेत, आपण गाडी घेण्यापेक्षा ज्यांनी कोणी आत्महत्या केल्या असतील त्याच्या कुटुंबियांना 15-15 हजाराचे चेक देऊया आपण. मी एका रियालिटी शो मध्ये जजचं काम करत असताना एक दिवस मला फोन आला आणि नाना म्हणाले की अरे, मराठवाड्यात आणि विदर्भात फार दररोज मी बातम्या वाचतोय शेतकरी बांधवांच्या आत्महत्यांच्या, आणि त्या जास्त विदारक त्रास देणाऱ्या आहेत. तर माझ्या वतीने काही चेक्स तिकडे वाटून येशील का? मकरंद म्हणाला की सर, तुम्ही बीडचा जो पहिला आपण जिथे देणार आहोत हे चेक्स, तिथे पहिल्यांदा तुम्ही या, नंतर बाकीच्या ठिकाणचं जे आहे वाटप ते आम्ही करू. मी म्हणालो मला पण पैसे द्यायचेत. तर मी म्हणलं की तुम्ही येणार का? नाही नाही नाही, आपल्याला त्याची जाहिरात नाही करायची, कोणाला कळू देऊ नकोस, परस्पर देऊन येते. मला खरं जायचं नव्हतं आणि नाईलाज असतो मी गेलो तिथे. माझं म्हणणं हे होतं की आपल्या देण्याला मर्यादा आहे, काही झालं तरी. पण उद्या जर तुम्ही आलात तर ह्या गोष्टीला एक चळवळीचं स्वरूप येऊ शकतं. कारण ज्या पद्धतीची तुमची प्रतिमा आहे, तुम्ही खूप आवडणार आहे, असं खूप तुमचा असंख्य चाहता वर्ग आहे, त्यातली बरीच माणसं इन्स्पायर होतील आणि मग ही आपण मदत करूया अशी एक प्रवाह सुरू होईल. कारण आपण किती देणार, म्हणजे अगदीच गोधडीमध्ये एक छोटस छिद्र असेल आणि ते शिवलं तर ते समजण्यासारखं. इथं अख्खी गोधडीच फाटलेली आहे, तर आपण कुठे कुठे आणि कशा पद्धतीने शिवणार. आणि 9 ऑगस्टला मला आठवते क्रांती दिनी बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि कुठलाही गाजावाजा करायचा नव्हता. त्यामुळे काही मित्रांना सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम, आणि बीड मुळात माझं गाव असल्यामुळे तिथे तो कार्यक्रम व्यवस्थित रचता आला. मराठवाड्यात आम्हाला 60 बांधवांना मदत करायची होती आणि विदर्भात 60. इथून इतक्या साध्या ह्याच्यावर हे सुरू झालं. बीडचे त्यावेळचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम होते. तर नवल किशोर राम यांनी असं सांगितलं की माझ्याकडे 112 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची यादी आहे. तर ते म्हणाले यातले 60 मी वेगळे काढू शकत नाही, कारण उरलेल्या 52 जणांना मी काय सांगायचंय. आणि आम्ही काय केलं होतं की कॉन्ट्रीब्यूटची एक रक्कम ठरवली होती. मी इतके देणार, मग नानांची एक रक्कम होती. त्यानंतर काही समसंवेदनशील जे मित्र होते, रेणुका शहाणे आहेत, सयाजी शिंदे आहे, त्यानंतर गिरिजा ओक, जितेंद्र जोशी, पुरुषोत्तम बेर्डे, नितीन नेरुरकर, दिलीप प्रभावळकर, अशी समसंवेदनशील मंडळी. मग सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करण्याची इच्छा व्यक्त केली. आता ती 60 असं ठरलंय. मग मी पाटेकरांना म्हणलं की पण बीडचे जिल्हाधिकारी तर असं म्हणतायत 112. ते म्हणाले ठीक आहे, 112 जणांना देऊ आपण.
आम्ही तिथे गेल्यानंतर समोर विधवा मुली, मी बायका म्हणणार नाही, मुली 18, 20, 22, 25, कडेवर एक बोट धरलेले एक अशी मुलं घेऊन बसलेल्या, फटफटीत कपाळ पाहिल्यानंतर म्हटलं अरे बापरे, आपली एखादी मुलगी याच्यामध्ये असती तर. आणि मग कुठेतरी वाटलं की नाही, हे कधीही न संपणारं काम आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा या मोहिमेचं उद्दिष्ट क्लिअर करतो. कुठल्याही प्रकारचा हा स्टंट नाही. यामध्ये एक साधी भावना अशी आहे की गेले काही वर्ष आपण पाहतो अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नशिबी सुलतानी पण आहे, आसमानी पण आहे. त्यामुळे नापिकी वाढत चालली, कर्ज वाढत चाललंय, त्यामुळं आत्महत्यांचं प्रमाण जास्त होत चाललं. ही मदत काय आयुष्यभर पुरणारी नाहीये, पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे, बाकी यात काही नाही. काय झालंय नेमकी गडबड की आपण प्रतिक्रिया द्यायचंच विसरून गेलोय. म्हणजे मला ते नेहमी वाटतं, ते कृष्णाने म्हणलंय त्या ग्लानिर भवती भारत असं म्हणलंय. आता ग्लानिर भवती भारत असेल तर ते पुन्हा जन्म घेणार, पण बेशुद्ध भवती भारत असेल तर काय करेल. तर आज या कार्यक्रमात मी मुद्दाम 2 डबे आणलेले आहेत मदत निधीचे. तर आपल्या बीडमध्ये सधन आणि सुशिक्षित माणसं आहेत का नाही, तर मला वाटतं आहेत. तर म्हणून तो मदत निधीचा डबा आपण फिरवू आणि बघू आपल्या खिशातनं या शेतकरी बांधवांसाठी आपल्याला काय देता येतं. ही रक्कम देण्यामागची भूमिका एवढीच होती, कुणाला अपंग करा. त्यावर टीका पण झाली, तुम्ही त्यांना पैसे देऊन अपंग करताय वगैरे, पण ही भूमिका नव्हतीच मुळात. कुठून तरी काहीतरी सुरू करायचं होतं. हा काही कार्यक्रम नव्हताच. महाराष्ट्रातल्या संवेदनशील माणसांनी त्या भयान वास्तवाला दिलेली एक प्रतिक्रिया होती. पण तेवढ्यावरच भागणार नाही हे तिथेच लक्षात आलं. खरं तर हा कार्यक्रम नव्हेच, अशा कारणासाठी आपल्याला जमावं लागतं हे वाईट आहे. माझी इच्छा होती मला तुमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन तुम्हाला ते पैसे मला देता आले असते तर मला जास्त आनंद वाटला असता. हे थोडंसं मला केविलवाण वाटते, पण नाईलाज आहे. एका ठिकाणी कुठेतरी हे द्यायचंय म्हणून हा सगळा प्रकार आहे. मुळामध्ये आत्महत्या होताच कामा नये. ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या त्यांना मदत करावी लागते याच्यासारखं दुर्दैव नाहीये. हे आपल्या घरात झालं नाही म्हणून आपण स्वस्थ बसून चालणार नाही. मी काय करू शकतो, आपण प्रत्येक जण करू शकतो. एवढीशी मदत ती मूठभर नसते हो. एक एक मुठ करत असताना नंतर साठवता नाही येणार इतका साठा तो साठतो. प्रत्येकाला हे करायलाच पाहिजे. कुठेतरी ही सुरुवात आवश्यक होती. हे जर पोचलं शहरामध्ये प्रत्येकाकडे तर मला असं वाटतं फार मोठं स्वरूप येईल या सगळ्या चळवळीला. ज्योतिताई मोराळे नावाची एक भगिनी जेव्हा मनोगत व्यक्त करण्यासाठी उभी राहिली त्यावेळी ती जे काही बोलली ते एक तर फार अंतर्मुख करणारं होतं, हादरवणारं होतं. मी ज्योती महादेव मोराळे, माझ्या पतीने 1 जून रोजी आत्महत्या केली आणि आज मला पेपरला पाहिलं मी मकरंद सर आणि नानाजी इथे यायले म्हणून मी आले. आज माझ्यावर जी वेळ आली ती देव करो कोणावर येऊ नये. समाजात इतके जे होतं ते होतच त्या कुटुंबासोबत, पण समाज असं आहे की त्या बाईला हिंमत काही देणारे असते, 10 जण खेचणारे असते. विनंती करते त्या समाजाला, आज खेचू नका, तिला हिंमत द्या उभा राहण्याची. आज माझी एक मुलगी 8वीला आहे. गेल्या वर्षी म्हणजे मम्मी शाळेत ज्या विद्यार्थ्यांना वडील नाहीत त्या विद्यार्थ्यांना वेगळं केलं जातं आणि त्यांना शासनाची काही मदत मिळते. ज्या दिवशी ती घटना घडली 2-3 दिवसांनी माझी मुलगी म्हणते मम्मी शाळा भरल्यावर सर म्हणते की तुझे पप्पा नाही येत, आम्हाला त्या लाईनला उभं राहावं लागल. मी म्हणलं मी तुझ्या पप्पाची ना आईची दोन्ही जिम्मेदारी उचलल मी. आज आर्थिक मदत तर करा ना. आज आजचा दिवस ढकलून आम्ही उद्या काय करायचं. तिला हिंमत द्या उभं राहण्याची. मी विनंती करते सगळ्यांना की तिला खिचू नका, उभं करण्याची मदत करा, फक्त उभं करण्याची मदत करा. यापुढे मी काय बोलू शकत नाही.
ज्योतिताईंच्या कोसळण्यानं संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला. नाम फाउंडेशन संपर्क. एकीकडे ते काम चालू असताना आम्ही जास्तीत जास्त सुन्न होत होतो आणि ही विदारकता अनुभवत होतो. आम्ही नवरा बायको तर होतोच, पण आम्ही मित्र पण होतो. स्वतः तो माणूस गेल्यानंतर त्याच्या घरच्यावर जी परिस्थिती येते त्याला ते समजते. हे सगळे प्रसंग एकत्रित इतके बघितल्यानंतर आणि मग कुठेतरी वाटलं की नाही, हे कधीही न संपणारं काम आहे. हे आज 15,000 रुपये देऊन संपलं आणि मी निश्चिंतपणे झोपलो, ही अशी गोष्ट नाहीये.